नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभवी गावंडे आकार फाउंडेशनच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। बघा, MPSC राज्यसेवासाठी आपली प्रिलिम्स ओरिएंटेड ही जे डेमो लेक्चरची सीरीज चालू आहे त्यामध्ये भूगोलाचं आपलं आजचं हे तिसरं लेक्चर आहे। ओके, आणि आजच्या लेक्चरमध्ये ज्याप्रमाणे आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये असे टॉपिक्स घेतले की ज्यावर जास्तीत जास्त आयोगाने आजपर्यंत प्रश्न विचारलेले आहेत, बरोबर आहे। तर त्याच प्लॅटफॉर्मवर आपला आजचा जो तिसरा टॉपिक आहे तो आहे इंट्रोडक्शन टू इंडियन जिओग्राफी। ठीक आहे, म्हणजे भारताचा जो भूगोल आहे तो भूगोल तुम्ही कशा प्रकारे अभ्यासाल, बरोबर आहे। भारताच्या भूगोलामधून आपल्याला प्रिलिम्स असो मेन्स असो यामधून अनेक प्रश्न येत असतात। आता आपण जेव्हा भारताचा भूगोल म्हणतो तर त्याला आपण कशा प्रकारे डिवाइड करतोय? सर्वप्रथम आपण त्याला प्राकृतिक है ना, त्यानंतर प्रादेशिक मध्ये डिवाइड करतो आणि या प्रादेशिक मध्येही आपण त्याला सामाजिक आणि आर्थिक, बरोबर आहे। तुम्ही जर सिलेबस बघितला असेल तर तुम्हाला दिसलं असेल की भूगोलाचा जेव्हा सिलेबस आयोग देतोय तर आयोग काय सांगतो आहे की भूगोल आम्ही भारताचा असो, जगाचा असो की महाराष्ट्राचा असो तो 3 रेफरन्समध्ये विचारू। कोणकोणता? तर प्राकृतिक, त्यानंतर सामाजिक आणि आर्थिक। आता सामाजिक आणि आर्थिक भूगोलामध्ये काय येते हे आपण आधी पुढे पाहू। प्राकृतिकमध्ये आपल्याला माहिती आहे काय काय येणार आहे। प्राकृतिकमध्ये भारताची प्राकृतिक रचना येणार आहे, बरोबर आहे। मग हा जो प्राकृतिक भूगोल आहे हा सुद्धा कुठेतरी प्रादेशिकमध्येच इन्क्लूड होणार आहे, बरोबर आहे। कारण यामध्ये आपण कन्सेप्ट आणि फिनॉमिनॉन नाही शिकणार आहे, यामध्ये आपण शिकणार आहे की ही जी प्राकृतिक रचना आहे त्याचं विभाजन जे आहे ते प्रादेशिकरित्या कसं आपल्याला भारतामध्ये झालेलं दिसून येते। ठीक आहे, ओके, लेट्स नॉट ड्रॉ द मॅप। बरं, मग प्राकृतिकमध्ये काय काय येणार? प्राकृतिकमध्ये पर्वत येतील, पठार येतील, मैदाने येतील, है ना, त्यानंतर किनारी प्रदेश येतील, बेटे येतील आणि त्याशिवाय आपण नद्या प्राकृतिकमध्ये शिकू, नदी प्रणाली शिकू, त्यानंतर मृदा शिकू, त्यानंतर भारताचं हवामान शिकू, कशा प्रकारचं हवामान आहे हे सगळं आपण शिकू भारतीय भूगोलाच्या आतमध्ये प्राकृतिकमध्ये। त्यानंतर जेव्हा आपण प्रादेशिकमध्ये वळू तर प्रादेशिकमध्ये आपण बघितलं की सामाजिक भूगोल म्हणजे सोशल जिओग्राफी आणि आर्थिक भूगोल। ठीक आहे, आर्थिक भूगोल। आर्थिक भूगोलामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण शिकू की जे व्यापार आहेत, ठीक आहे, त्यानंतर ज्या प्रकारचं उत्पादन होतं, उत्पादन म्हणजे ते पिकं असतील, उत्पादन म्हणजे तिथे कशाचं मिनरल एक्स्ट्रॅक्शन होत असेल, बरोबर आहे। अनेक प्रकारचे उत्पादने असतात। इवन सर्व्हिस सेक्टरचं उत्पादन आहे तर सर्व्हिस सेक्टर जे आहे ते कोणत्या ठिकाणी डेव्हलप झालेलं आपल्याला दिसून येते? कॉस्मोपॉलिटन सिटीजमध्ये, बरोबर आहे। मग या सिटीजमध्ये विकास झालेला आहे तर या ठिकाणी विकास कसा झाला याच्याही मागे आपल्याला भौगोलिक कारणं दिसून येतात की त्या ठिकाणची जी जमीन आहे ते राहणं योग्य होती, त्या ठिकाणी प्लेंटी ऑफ वॉटर अवेलेबल होतं, रिसोर्सेस होते आणि म्हणून अवतीभवतीच्या ठिकाणातून लोक त्या विशिष्ट ठिकाणी मायग्रेट झाले, तिथली पॉप्युलेशन वाढली आणि परिणामी सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशननी त्या विशिष्ट ठिकाणाचा विकास झाला आणि ॲट द एंड ऑफ द डे तिथे काय झालं? टेक्नॉलॉजिकल इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या आणि फायनली एक सर्व्हिस सेक्टर जे आहे त्याचा हब आपल्याला त्या विकसित ठिकाणी डेव्हलप झालेला दिसून येते। म्हणून आपण याचाही अभ्यास कशामध्ये करत असतो? आर्थिक भूगोलामध्ये। व्यापार कोणत्या ठिकाणी होतात? ज्या एखाद्या ठिकाणी एखाद्या विशिष्ट वस्तूचं उत्पादन जास्त होत आहे, मग त्या पर्टिक्युलर ठिकाणापासून ज्या ठिकाणी त्या वस्तूचं उत्पादन नाही आहे त्या 2 ठिकाणांमध्ये जे इम्पोर्ट एक्सपोर्ट आपल्याला दिसून येते यामध्येही भौगोलिक घटकांचा समावेश किंवा एक पुश आपल्याला दिसून येतो, बरोबर आहे। त्यानंतर उत्पादन शेतीचं असो किंवा एखादा स्किल असो, ह्या सगळ्या गोष्टी कशावर डिपेंड असतात? शेती जी आहे ते मृदेवर डिपेंड असते, त्या ठिकाणी विशिष्ट प्रकारचं हवामान कसं आहे, मृदा कशी आहे, म्हणजे हे पण कोणते फॅक्टर आपल्याला दिसून येतात? यामागचे सगळे भौगोलिक फॅक्टर। तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण आर्थिक भूगोलामध्ये करूयात। मग या सगळ्यांची आकडेवारी आणि त्यांचं प्रादेशिक वितरण कसं कुठे आहे
हे सगळं आपण आर्थिक भूगोलामध्ये शिकू. त्यानंतर आपण येऊ सामाजिक भूगोलावर. सामाजिक भूगोलामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काय शिकतो की एक समाज आहे आणि एखादं स्थळ आहे. स्थळ म्हणजे ठिकाण आहे. तर या विशिष्ट ठिकाणी राहून या विशिष्ट समाजाने स्वतःचा कसा विकास घडवून आणला, स्वतःचं जे एक वेगळं अस्तित्व आहे, म्हणजे एखादी संस्कृती त्या ठिकाणी राहून डेव्हलप झाली असेल. जसं इंडियामध्ये आपण म्हणतो तर अनेक प्रकारच्या आदिवासी जमाती आहेत, ट्राईब्स आहेत. तर त्यांची तुम्ही लाईफस्टाईल बघाल तर ते जसं नॉर्थ ईस्टमध्ये आपण जाऊ तर अनेक ट्राईब्स आहेत. तर मग ज्या विशिष्ट ठिकाणी भौगोलिक रचनेवर ते राहतात त्यांचा इन्फ्लुअन्स त्यांच्या लाईफमध्ये, त्यांच्या लँग्वेजमध्ये, त्यांच्या खानपानामध्ये, त्यांच्या पोशाखामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि यालाच आपण काय म्हणतो, सामाजिक भूगोल असं म्हणतो. ठीक आहे. मग याही सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला काही आकडेवारी दिसून येते ना. आपण जो डेटा राहतो आपला सेन्ससचा जो डेटा राहतो त्याचा जो आपण अभ्यास करतो की मायग्रेशन होत आहे, ते कसं होत आहे, का होत आहे, त्याचं कारणं काय आहेत है ना. तर ह्या सगळ्याचा जो अभ्यास आहे हा आपण सामाजिक भूगोलामध्ये करतो. ठीक आहे. तर कारण की आपल्याला इंडिया आणि महाराष्ट्र हे दोन जास्त फोकस करायचे. तर आर्थिक आणि सामाजिक भूगोल जो आहे तो आपण वर्ल्डच्या रेफरन्समध्ये न बघता भारत आणि महाराष्ट्र यांच्या रेफरन्समध्ये MPSCचा अभ्यास करताना शिकणार आहोत. आता आपण सरळ टॉपिककडे जाऊयात. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की आज आपण इंट्रोडक्शन टू इंडियन जिओग्राफी बघतोय, बरोबर आहे. भारतीय भूगोलाची ओळख बघतोय. मग सगळ्यात आपण जे स्टार्ट करतोय कारण की भारत हा जो देश आहे त्याला जे त्याचं अस्तित्व मिळालेलं आहे ते प्राकृतिकरित्या तर आहे, पण आपण प्राकृतिकरित्या भारताला पूर्णपणे इन्क्लुडेड केलेलं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्याला जे त्याच्या ठिकाणाचं स्थळाचं अस्तित्व मिळाले आहे ते राजकीयरित्या मिळालेलं आहे, बरोबर आहे. राजकीयरित्या आपण इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये किती वर्ष, ऑलमोस्ट 150 वर्ष राहिलो, बरोबर आहे. 150-200 वर्षाच्या गुलामगिरीनंतर आपल्याला एक सॉव्हरेन सोशलिस्ट सेक्युलर रिपब्लिक डेमोक्रेटिक नेशन आपण बनवलं, बरोबर आहे. त्याच्या मागे आपले अनेक बलिदान आहे जे तुम्ही इतिहासामध्ये शिकाल. तर हे जे राजकीय स्वरूप आहे भारताचं हे त्याला कसं प्राप्त झालं, कसं इन द सेन्स याच्या ज्या बाउंड्रीज आहेत ते कसं आहे, बरोबर आहे, ते आपण आज शिकणार आहोत. म्हणजे राजकीय भूगोलामध्ये आपण भारताचं राजकीय स्वरूप, त्याच्या आतमध्ये मग त्याला कशा प्रकारे पॉलिटिकल डिव्हिजन्समध्ये डिवाइड केलेलं आहे, बरोबर आहे. जसं भारत आपण म्हणू की एक राष्ट्र आहे. मग या राष्ट्राला राज्यांमध्ये डिवाइड केलेलं आहे, बरोबर आहे. आणि राज्यांना विभागांमध्ये डिवाइड केलेलं आहे. या विभागांना जिल्ह्यांमध्ये डिवाइड केलेलं आहे ना. आणि पुढे तालुके, मग गाव, हे सगळं. पण हे जे डिव्हिजन आहे हे कशासाठी केलेली आहे, तर एवढा मोठा देश आहे भारत, एवढी मोठी लोकसंख्या आहे, बरोबर आहे. मग हे सगळं अशी सिच्युएशन असताना जर तुम्ही राज्यव्यवस्था कराल, राज्यव्यवस्था चालवाल, लोकशाही चालवाल, तर ती कशी चालवाल. मग त्यासाठी ही पूर्ण जी सिस्टीम आहे ती डेव्हलप केलेली आहे, बरोबर आहे. मग जे विभाग पाडले, राज्य पाडले, हे प्रशासनाच्या सोयीने प्रशासन करता यावं, बरोबर आहे. की शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या लोकांपर्यंत जे एकदम गरीब आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकत नाही, म्हणजे कोण, केंद्र सरकार. तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लोकल गव्हर्नमेंट जी आहे ती आणलेली आहे, बरोबर आहे. आर्टिकल 44 मध्ये DPSPच्या दिलेलं आहे, जे गांधीयन फिलॉसॉफी, गांधीयन प्रिन्सिपल्समध्ये आपण ज्यांचा अभ्यास करत असतो. तर हे आहे भारताचं राजकीय स्वरूप. आपल्याला माहिती आहे 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वातंत्र्य झाला आणि मग नंतर 26 जानेवारी 1950 पासून आपलं संविधान लागू झालं. ठीक आहे. मग त्याच्या अनुषंगाने आज जर आपण बघायला गेलो
तर भारतामध्ये किती आपल्याला 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश दिसून येतात. मग हे 28 राज्य कोणती आहेत, है ना. आजचं जे आपलं लेक्चर आहे ते आपल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे, प्लस ते जुन्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आहे की ज्यांना इंडियन जिओग्राफी रिवाईज करायची आहे, आणि नवीन विद्यार्थी ज्यांनी भूगोलाला अजून भारतीय भूगोलाला सुरुवात नाही केली तर त्यांच्यासाठी सुरुवात या लेक्चरपासून करणं. बघा विद्यार्थी मित्रांनो, कसं असते, आपण पुस्तकं अनेक वाचतो, पण जे आपल्याला आपल्या टाईमची इफिशियन्सी जेव्हा काढायची असते तर बराचसा डेटा आपण एका लेक्चरमध्ये, एका छोट्याशा लेक्चरमध्ये कव्हर करू शकतो, जो पुस्तकात कव्हर करायला आपल्याला बराच वेळ लागते. बरोबर आहे. फक्त आपल्याला जे आपलं अटेन्शन असते ते मॅक्सिमम जे आहे ते इकडे द्यावं लागतं फलकाकडे. ठीक आहे. मग काय 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, ज्यांना आपण युनियन टेरिटरीजसुद्धा म्हणतो. बरोबर आहे. अशा प्रकारे भारताला राजकीयरित्या डिवाईड केलेलं आपल्याला दिसून येतं. मग आता हे 28 राज्य कोणती आहेत तेही आज आपण बघणार आहोत. हे 8 केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत तेही आज आपण बघणार आहोत, आणि यावर आपल्याला प्रश्न येत असतात, नो डाऊट येत असतात. प्लस ह्या 8 राज्यांना आपण उत्तर भारत, त्यानंतर पश्चिम भारत, मध्य भारत, उत्तर पूर्व भारत, त्यानंतर दक्षिण भारत, हे सगळे जे रेफरन्समध्ये म्हणत असतो तर यामध्ये एक्झॅक्टली कोणते स्टेट्स राज्य येत असतात हे सुद्धा आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण राजकीय भूगोलामध्ये बघूयात की भारताचा अक्षांशीय आणि रेखांशीय विस्तार कसा आहे. बरोबर आहे. आता या पृथ्वीवर इथे आपल्याला भारत दिसतोय. बरोबर आहे. हा आहे आपला भारत. बरोबर आहे. तर याची लोकेशन एक्झॅक्टली कुठे येते, आपल्याला माहिती आहे की पृथ्वीला आपण काल्पनिक रेषांमध्ये विभाजित करत असतो. कोणत्या काल्पनिक रेषा बा, तर अक्षांश आणि रेखांश. मग रेखांश कसे असतात, जे उभ्या रेषा आहेत त्यांना आपण रेखांश म्हणतोय. बरोबर आहे. ह्या ज्या आडव्या रेषा इथून जात आहेत यांना आपण अक्षांश म्हणतो आहे. मग असाच एक अक्षांश इंडियामधून जातो ज्याला आपण कर्कवृत्त म्हणतो, है ना. 23 डिग्री हाफचा तो अक्षांश आहे. मग हा भारतामधून कोणकोणत्या स्टेट्समधून जातो हे आपल्याला अभ्यासायचं आहे. भारताचा जो विस्तार आपण बघू तर मग इथे कोणता रेखांश येत आहे आणि इथे कोणता रेखांश येत आहे हे आपण बघू. इथे कोणता अक्षांश आहे दक्षिणेला, उत्तरेला कोणता अक्षांश आहे हे सगळं आपण बघू, आणि यावर डायरेक्ट तुम्हाला फॅक्च्युअल प्रश्न येतात. ठीक आहे. हा जो डेटा आहे तुम्हाला एक्झॅक्टली लर्न करा मी असं म्हणणार नाही. तुम्ही याला पुन्हा पुन्हा बघत राहाल तर तुम्हाला किंवा एखाद्या टेक्निकने, एखाद्या ट्रिकने तुम्ही त्याला आठवण ठेवायचा प्रयत्न कराल आणि रिवाईज करत राहाल तर तो तुम्हाला आठवण होऊन जाईल. इन्स्टेड ऑफ फ्रिक्वेंटली सेईंग इट, राईट, त्याला एक रिवाईज आणि रिकॉल करणं जास्त महत्त्वाचं आपल्याला दिसून येतं. बरं, मग भारताची लोकेशन एक्झॅक्टली कुठे आहे, तर पृथ्वीवर पूर्व गोलार्धामध्ये. बरोबर आहे. पृथ्वीला आपण जसं उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये डिवाईड करतो तसंच पृथ्वीला आपण पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्धामध्ये पण डिवाईड करू शकतो, है ना. इट्स अप टू अस. मग उत्तर गोलार्धामध्ये भारत येतो आपल्याला माहिती आहे, कारण की कितीवर 8 डिग्री 4 मिनिटापासून भारताचा जो दक्षिण पॉईंट आहे. ठीक आहे. आणि जर दक्षिण मोस्ट म्हटलं तरी तो पण 6 डिग्रीपासून सुरू होतो, जो इंदिरा पॉईंट आहे. तर मग पूर्णपणे कुठे, तर उत्तर गोलार्धामध्ये, तेही कुठे, पूर्व, है ना. म्हणजे उत्तर पूर्वेला भारताची लोकेशन असलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. तर हे सगळं आज आपण इंट्रोडक्टरी बघूयात. यामध्ये इन्फॉर्मेशन जास्त आहे पण तुम्ही एकदा त्याला सगळ्याला लिंक करत जर पुढे गेला तर तुम्हाला पुन्हा त्याला असं सविस्तर अभ्यास करत बसण्याची कधीच गरज राहणार नाही. ठीक आहे. आणि इथे एक असं की भारताचा जो आकार आहे तो डायमंड शेप असं म्हटलं जाते. बघा हा आपल्याला दिसत आहे, तर याला डायमंड शेप असं म्हटलं जाते. अक्षांशीय आणि रेखांशीय अक्षांश विस्तार बघता काय सांगता येईल,
पहिले काय घ्यायचं, रेखांश 68 डिग्री 7 मिनिट पूर्व, 68 डिग्री 7 मिनिट पूर्व ते 97 डिग्री 25 मिनिट पूर्व, हा काय आहे भारताचा रेखांश विस्तार आहे. ठीक आहे. त्यानंतर अक्षांश विस्तार पाहता खालून घेऊयात. आधी जर भारतीय लँडफॉर्म जी आहे त्याचं जर तुम्ही बघितलं तर 8 अंश 4 मिनिट उत्तर तुम्हाला दिसून येईल. पण जर सदर्न मोस्ट म्हणजे दक्षिणोत्तर बिंदू तुम्ही भारताचा बघितला, जो इंदिरा पॉईंट आहे, बरोबर आहे, ग्रेट निकोबारच्या एकदम दक्षिणेकडे हा पॉईंट आहे, तर त्याचं काय येईल 6 डिग्री 45 मिनिट उत्तर. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला भारताचा विचारला काय अक्षांश विस्तार, आणि जर हे दोन्ही ऑप्शनमध्ये असले तर तुम्ही टिक कराल 6 डिग्री 45 मिनिट उत्तर, आणि जर नसलं तर तुम्ही टिक कराल 8 डिग्री 4 मिनिट उत्तर. आणि वर उत्तरेकडे जर आपण बघितलं भारताच्या, तर काय विस्तार दिसतो आपल्याला 37 डिग्री 6 मिनिट उत्तर. ठीक आहे. हा आहे इन्क्लुडिंग पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर. ठीक आहे. आणि याला जर एक्सक्ल्यूड आपण केलं तर 35 डिग्री 39 मिनिट उत्तर आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे असे 2 ॲरो काढून तुम्ही तुमच्या नोट्समध्ये लिहू शकता. 8 डिग्री 4 मिनिट उत्तर 97, आणि इकडे होतं आपलं 68 पूर्व. ठीक आहे. तर अशा प्रकारे अक्षांश आणि रेखांश विस्तार जो आहे यांचे आकडे तुम्ही लर्न करून पुढे जाऊ शकता. आता जेव्हा आपण एखाद्या विशिष्ट लँड बॉडीचं एक पॉलिटिकल स्वरूप ज्याला म्हणू आपण, राजकीय स्वरूप पाहत असतो, तर आपण त्याचं एक्झिस्टन्स कसं आहे, त्याचं डिव्हिजन कसं आहे हे डिटेलमध्ये बघत असतो. मग ही डिव्हिजन आपण भारताची जर केली तर मी जसं तुम्हाला सांगितलं की 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये आपण भारताला डिवाईड केलं आहे, बरोबर आहे. पण याहीमध्ये आपण त्याची डिव्हिजन कशी केली आहे, उत्तर भारत है ना, उत्तर भारत आपण अनेकदा ऐकतो. त्यानंतर मध्य भारत घेऊया, मध्य भारत, त्यानंतर पश्चिम भारत, पूर्व भारत, दक्षिण भारत आणि उत्तर पूर्व भारत. तर ह्या डिव्हिजनमध्ये कोणत्या विभागामध्ये किती राज्य येतात ते आपण बघू. म्हणजे टोटलमध्ये भारतामध्ये किती राज्य आहेत ते पण आपलं एकदा जे आहे त्याचाही अभ्यास होऊन जाईल. आपल्याला माहिती आहे जम्मू आणि काश्मीर आणि लडाख आता एक केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलेले आहेत. ठीक आहे. तर केंद्रशासित प्रदेश सोडून आपण राज्य बघतोय. तर सर्वप्रथम जेव्हा आपण म्हणू की उत्तर भारतामध्ये कोणकोणते राज्य येतील, तर यामध्ये येईल हिमाचल प्रदेश, त्यानंतर यामध्ये येईल उत्तराखंड, त्यानंतर यामध्ये येईल उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा. ठीक आहे. तर हे 5 राज्य उत्तर भारतामध्ये आपण इन्क्लूड करतो. ठीक आहे. त्यानंतर आपण येऊ पश्चिम भारताकडे. तर पश्चिम भारतामध्ये कोणकोणते राज्य येतात, मग यामध्ये येते राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा. ठीक आहे. तर एकूण 4 जे राष्ट्र आहेत ते आपण पश्चिम भारतामध्ये इन्क्लूड करत असतो. त्यानंतर मध्य भारत. ठीक आहे. मध्य भारतामध्ये फक्त MP आणि छत्तीसगड जे MP मधून बाहेर
MP पासूनच बनलेलं आहे. हे 2 राज्य आपल्याला मध्य भारतामध्ये इन्क्लूड झालेले दिसून येतात. त्यानंतर आपण येऊ पूर्व भारताकडे, की पूर्व भारतामध्ये किती राज्य येतात. तर यामध्ये येते बिहार, त्यानंतर येतं झारखंड, त्यानंतर येतं उडीसा आणि पश्चिम बंगाल. ठीक आहे. तर 4 राज्य बिहार, झारखंड, जे झारखंड बिहारपासूनच बनलेलं आहे, त्यानंतर पश्चिम बंगाल आणि उडीसा, ही 4 राज्य आपण पश्चिम भारतामध्ये इन्क्लूड करत असतो. मग त्यानंतर राहिला दक्षिण भारत. तर दक्षिण भारतामध्ये आपण इन्क्लूड करतो कर्नाटक, त्यानंतर केरळ, तामिळनाडू, त्यानंतर आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. तर अशा प्रकारे 4 राज्यांना आपण इन्क्लूड करत असतो दक्षिण भारतामध्ये. मग आता राहिलं पूर्वांचल, है ना, उत्तर पूर्व भारत ज्याला आपण म्हणतो. तर उत्तर पूर्व भारतामध्ये आपण एकूण 8 राज्यांना इन्क्लूड करत असतो, ज्यामध्ये 7 सिस्टर्स प्लस सिक्कीम येतं. ठीक आहे. तर मग सिक्कीम, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, आसाम, है ना, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि मेघालय. तर अशा प्रकारे 8 राज्यांना आपण उत्तर पूर्व भारतामध्ये इन्क्लूड करतो. म्हणजे अशा प्रकारे हे 28 जे राज्य आहेत यांचं आपण डिव्हिजन करून त्या राज्यांची नावं आता बघितलेली आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. यानंतर केंद्रशासित प्रदेश. ठीक आहे. एकदा इथे डिव्हिजन बघूयात. केंद्रशासित प्रदेशामध्ये जम्मू काश्मीर येईल आणि लडाख येईल. त्यानंतर येईल दादरा नगर हवेली आणि दमण अँड दीव, हे इन्क्लुडेड एकच केंद्रशासित प्रदेश आता आपल्याला असलेला दिसून येते. त्यानंतर येईल पुडुचेरी, त्यानंतर येईल दिल्ली आणि चंदीगड, है ना, आणि त्यानंतर अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप. अशा प्रकारे 8 केंद्रशासित प्रदेश आपल्या देशामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. भारताचा उत्तर दक्षिण विस्तार जो आहे तो एक्झॅक्टली किती किलोमीटर्समध्ये आहे. भारताचा पूर्व पश्चिम विस्तार जो आहे तो एक्झॅक्टली किती किलोमीटर्समध्ये आहे. कारण की जेव्हा तुम्हाला फॅक्च्युअल क्वेश्चन येईल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली किलोमीटर्स विचारतील, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह स्टेटमेंट्सवाले जर प्रश्न आले तर तुम्हाला काहीतरी कंपॅरेटिव्ह स्टडीवाले विचारतील. ठीक आहे. तर तुम्हाला एक्झॅक्ट आकडे जवळपास तरी माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. मग आता उत्तर दक्षिण विस्तार किती म्हणतोय आपण, 3214 किलोमीटर्स. ठीक आहे. आणि पूर्व पश्चिम ऑलमोस्ट 2933 किलोमीटर. म्हणजे यावरून आपल्याला काय लक्षात येईल की भारताचा उत्तर दक्षिण विस्तार जो आहे तो पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा थोडा का होईना 300-350 किलोमीटर्सनी काय आहे, जास्त आहे. ठीक आहे. तर स्टेटमेंटमध्ये असा कंपॅरेटिव्ह क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो की भारताचा उत्तर दक्षिण विस्तार हा त्याच्या पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा काय आहे, जास्त आहे. अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला ते करेक्ट टिक करावं लागेल. ठीक आहे. त्या उत्तर दक्षिण विस्तारामध्ये आपण काय बघतो की इथे इंदिरा कॉल नावाचा पॉईंट आहे, तो भारताचा उत्तरोत्तर म्हणजे नदन मोस्ट पॉईंट असलेला आपल्याला दिसून येतो. आणि भारतीय लँडमार्क जर बघितलं तर कन्याकुमारी जो आहे तो सदर्न मोस्ट पॉईंट असलेला दिसून येतो. ठीक आहे. आणि अंदमान आणि निकोबार जे आपले बेटे आहेत त्यांना जर आपण इन्क्लूड केलं तर इंदिरा पॉईंट जो आहे तो आपल्याला सदर्न मोस्ट पॉईंट असलेला दिसून येतो. त्यानंतर जेव्हा पूर्व पश्चिम विस्ताराची आपण गोष्ट करतो तेव्हा गुजरात आपल्याला माहिती आहे की भारताचं काय आहे, पश्चिमोत्तर राज्य आहे. मग ह्या पश्चिमोत्तर राज्यामध्ये या पश्चिमोत्तर राज्यामध्ये जो पॉईंट आहे तो आहे पश्चिमोत्तर, म्हणजे त्याला आपण काय म्हणू, वेस्टर्न मोस्ट पॉईंट, ज्याला
गोहर माथा असं म्हटलं जातं. आणि जो ईस्टर्न मोस्ट पॉईंट आहे ते एक गाव आहे, त्याचं नाव आहे किबुथू. ठीक आहे. तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये हे गाव आपल्याला दिसून येते, जे पूर्वोत्तर भारताचा केंद्रबिंदू असलेला आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे आपण बघितलं की भारताचा उत्तर दक्षिण विस्तार हा नॉर्थ साऊथ एक्सटेंट हा जास्त आहे भारताच्या ईस्ट वेस्ट एक्सटेंटपेक्षा. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आहे की भारताचं संपूर्ण क्षेत्रफळ जे आहे ते किती आहे. तर ते आहे 32,87,263 स्क्वेअर किलोमीटर. ओके. आणि हे आपण पूर्ण पृथ्वीवर जेवढे लँडमासचा एरिया आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये घेतलेला आहे. ठीक आहे. मग सगळ्या देशांच्या तुलनेमध्ये जर बघितलं तर भारत जो आहे त्याचा जो लँडमास आहे, बरोबर आहे, जो खंडीय विस्तार आहे तो जगामध्ये 7व्या क्रमांकाचा सर्वात मोठा असलेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या भारत जो आहे सुमारे 2.4% टोटल लँड जे आहे ते ऑक्युपाय करत आहे. बरोबर आहे. म्हणजे पूर्ण जगामध्ये जेही आपल्याला खंड दिसून येतात, ह्या सगळ्या खंडांमध्ये जेवढे देश आहेत 195 यांच्या सगळ्यांच्या जर कंपॅरिझनमध्ये आपण म्हटलं तर हे 32,87,000 पुढे जे आहे हे सगळं किती आहे 2.4%. ठीक आहे. टोटल ऑफ दी वर्ल्ड. ठीक आहे. हे आपण बघितले ईस्टर्न मोस्ट पॉईंट वगैरे. आता पुढे जाऊया. भारताचा रेखांश विस्तार आपण जेव्हा बघितला तर रेखांश ह्या ज्या काल्पनिक रेषा असतात यांना ड्रॉच यासाठी केलं जाते की आपण यांच्यानुसार वेळेचा अंदाज लावू शकू. बरोबर आहे. तर जगातील सगळ्या देशांनी आपापल्या सोयीनुसार विविध रेखांशानुसार आपल्या देशाचं वेळेचं मापन केलेलं आपल्याला दिसून येते. तर भारतामधून एक स्टँडर्ड मेरिडियन जाते जी 83 डिग्री हाफ म्हणजे 30 मिनिट. ठीक आहे. 30 मिनिट ईस्ट असलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्याशिवाय इकडचं आणि हे जे म्हणजे पश्चिमोत्तर आणि पूर्वोत्तर जर रेखांश आपण बघितलं तर ह्या दोघांमध्ये आपल्याला 2 तासाचा फरक पडताना दिसून येतो. ठीक आहे. मग याला आपण जेव्हा रेखांशाचा अभ्यास करू तर आपल्याला कळेल की कशा प्रकारे 1 डिग्री म्हणजे 4 मिनिटाचा फरक पडतो आणि 15 डिग्री म्हणजे 1 तासाचा फरक आपल्याला दिसून येतो. तर भारताच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर भारताला गुजरातमध्ये आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 8 जर वाजले असतील तर ॲक्च्युअलमध्ये 2 तासाचा फरक आपल्याला दिसून येईल. त्यानंतर अजून जर थोडीफार माहिती आपण बघायला गेलो तर भारत राजकीय स्वरूप बघताना आपल्याला माहिती आहे की भारताच्या अवतीभवती जे आहेत अनेक प्रकारचे राष्ट्र असलेले आपल्याला दिसून येतात. है ना. अनेक राष्ट्र असलेले दिसून येतात प्रकारचे म्हटल्यापेक्षा. तर हे जे राष्ट्र आहेत यांच्याशी भारत आपली सीमा जी आहे ती शेअर करत असतो. मग त्यांचे नावं काय आहेत एक्झॅक्टली, है ना. भारताचे शेजारी एक्झॅक्टली किती आहेत, मग त्यांच्यासोबत भारत किती बाउंड्री शेअर करतो आहे. मग आपल्याला दिसून येईल की हा जो पेनिन्सुला आहे, द्वीपकल्प आहे, याच्या अवतीभवती तर समुद्र आहे. मग जर समुद्र आहे तर भारताला किनारपट्टी असेल. मग ही किनारपट्टी जी आहे ती एक्झॅक्टली किती किलोमीटरची असेल. बरोबर आहे. तर हा सगळा अभ्यास जो आहे हा आपण राजकीय भारतामध्ये करत असतो. आता याचे जर काही आकडे आपण बघायला गेलो तर आपल्याला दिसून येईल की भारताची जी जमिनी सीमा आहे, बरोबर आहे, जी एकूण 7 राज्यांना लागलेली आपल्याला दिसून येते ती किती आहे 15,106.7. ठीक आहे. तर 15,107 आपण म्हणू शकतो है ना. 15,107 किलोमीटर्स असलेली आपल्याला दिसून येते. आणि जर किनारी सीमा किंवा सामुद्रिक सीमा आपण बघितलं तर ही किती आहे 7,516.
ही पण 7517 आपण म्हणू शकतो किलोमीटर्स. पण यामध्ये फक्त भारतीय द्वीपकल्पाचा किनारा नाही, तर लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबारला लागलेला जो किनारा आहे याला पण आपण काउंट करत असतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे भारताला जर जमिनी सीमा आपण म्हणायला गेलो तर 15,107 आणि जर सागरी सीमा आपण म्हणायला गेलो तर 7,517 किलोमीटर्सची आपल्याला दिसून येते. ठीक आहे. त्यानंतर भारतामध्ये असे काही राज्य आहेत की जे कम्प्लिटली लँडलॉक आहेत आणि कम्प्लिटली इंटेरियरमध्ये भारताच्या बसत आहेत. ठीक आहे. मग आपण जर व्यवस्थितपणे भारताच्या नकाशाचा अभ्यास केला तर आपल्याला ते कोणकोणते दिसून येतील. बघा, इथे आपल्याला MP दिसेल, इथे छत्तीसगड दिसेल, इथे झारखंड दिसेल, है ना. अजून कोणतं आहे, दिल्ली, हरियाणा आणि बरोबर आहे, इथे तेलंगणा दिसेल, दिल्ली एकदम मधामध्ये आहे आणि हरियाणा जे आहे H. तर हे जे राज्य आहेत हे राज्य आहेत जे भारताच्या एकदम मधामध्ये आहेत आणि यांना ना समुद्राची सीमा आहे ना कोणत्या परक्या किंवा शेजारी राष्ट्राची सीमा आपल्याला लागलेली दिसून येते. बरोबर आहे. तर अशा सगळ्या डिव्हिजन्सचे प्रश्न तुम्हाला नेहमी पर्यायांसोबत दिलेले असतात. बरोबर आहे. असा प्रश्न येऊ शकते की पुढीलपैकी कोणते राज्य आहेत ज्या राज्यांना कोणत्याच समुद्राची म्हणा किंवा शेजारी राष्ट्राची सीमा लागलेली नाही आहे आणि 4 ऑप्शन्स तुम्हाला देतील. बरोबर आहे. तर तुम्हाला अशा वेळेस नकाशा काढून जर राज्य रिकॉग्नाइज करता आले तर ते, अदरवाईज तुम्ही आता जे लर्न करू शकला असतात तर लर्न करू शकता. त्यानंतर आपण बघू की देशातील इतर सर्व राज्यांना एका किंवा अधिक आंतरराष्ट्रीय म्हणजे हे जे सगळे राज्य आहेत तर काही राज्यांना एका शेजारी राष्ट्राची सीमा आंतरराष्ट्रीय सीमा लागती आहे, काही याला जास्त राष्ट्रांची सीमा लागती आहे. तर ते पण पूर्ण कम्प्लिटली डिव्हिजन म्हणजे नकाशाचा, भारताच्या राजकीय नकाशाचा सविस्तर अभ्यास आपल्याला या अनुषंगाने करावा लागेल. त्यानंतर हे जे शेजारी राष्ट्र आहेत यांच्यामध्येच अभ्यास करता करता आपल्याला लक्षात येईल की सगळ्यात मोठी सीमा आपण जी शेअर करतो ती बांगलादेश सोबत करतो आणि सगळ्यात लहान सीमा आपण जी शेअर करतो ती अफगाणिस्तान सोबत करतो. ठीक आहे. ती ही सध्या कुठे आहे, पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये असलेली आपल्याला दिसून येते. दक्षिणोत्तर बिंदू, उत्तरोत्तर बिंदू आपण हे सगळं बघितलं आहे. दक्षिणोत्तर बिंदू इंदिरा पॉइंट आहे आणि जर भारतीय मुख्य भूमीमध्ये बघितलं तर आहे कन्याकुमारी. बरोबर आहे. त्यानंतर पूर्वोत्तर बिंदू किबुतू मी तुम्हाला सांगितलं जो अरुणाचल प्रदेशमध्ये आहे आणि पश्चिमोत्तर बिंदू जो आहे तो आहे गुहार मोती जो आहे गुजरातमध्ये आणि उत्तरोत्तर बिंदू जो आहे तो इंदिरा कॉल. आठ केंद्रशासित प्रदेश कोणते आहेत हे पण आपण बघितलं आहे. आता पुन्हा ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला भारतामधून जे कर्कवृत्त जाते ते कोणत्या राज्यांमधून जाते. ठीक आहे. कोणत्या आणि किती राज्यांमधून जाते आणि ही जी स्टँडर्ड मेरिडियन आहे ही पण कोणत्या आणि किती राज्यांमधून जाते असे प्रश्नसुद्धा आलेले आहेत, येतात. ठीक आहे. तर मग आपण कर्कवृत्त जर बघितलं तर ते एकूण 8 राज्यांमधून गेलेलं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. आणि स्टँडर्ड मेरिडियन जर आपण म्हटलं तर ही आपल्याला एकूण 5 राज्यांमधून गेलेली दिसून येते. ठीक आहे. मग आता कर्कवृत्त कोणकोणत्या 8 राज्यांमधून जाते तर सगळ्यात आधी जाते गुजरातमधून, त्यानंतर जी लिहूयात. ठीक आहे. गुजरात, त्यानंतर ते जाते थोडंफार पण राजस्थानमधून. ठीक आहे. त्यानंतर पुढे ते जाते मध्य प्रदेशमधून, नंतर जाते छत्तीसगड, झारखंड, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मणिपूर. मणिपूर नाही, मिझोरम.
ठीक आहे. तर अशा प्रकारे 8 राज्यांमधून आपल्याला काय कर्कवृत्त गेलेलं दिसून येतं. त्यानंतर स्टँडर्ड मेरिडियन किती आहे 82, सॉरी मी 83 सांगितलं होतं, 82 डिग्री 30 मिनिट पूर्व ही 5 राज्यांमधून गेली आहे. बरोबर आहे. मग हे 5 राज्य कोणते आहे तर सगळ्यात पहिले आहे यूपी, त्यानंतर आहे MP, त्यानंतर आहे छत्तीसगड, नंतर आहे ओडिशा आणि तेलंगणा. ठीक आहे. सॉरी आंध्र प्रदेश, नॉट तेलंगणा, आंध्र प्रदेश. म्हणजे यूपी, MP, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश अशा 5 राज्यांमधून आपल्याला भारताची जी प्रमाण वेळेची रेषा आहे ती गेलेली दिसून येते आणि 8 राज्यांमधून आपल्याला भारतातून कर्कवृत्त गेलेलं दिसून येते. आता कर्कवृत्ताचं जे महत्त्व आहे, जे भारताला पास करत आहे हे फार जास्त आहे, कारण की कर्कवृत्त भारताचं जे हवामान आहे ते टेम्परेट आणि ट्रॉपिकल झोनमध्ये म्हणजे उष्णकटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधामध्ये विभाजित करत आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा ते आपल्याला फार महत्त्वाचं असलेलं दिसून येते. त्यानंतरचे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो येतात ज्यामध्ये विचारले जाते की भारताचे शेजारी राष्ट्र जे आहेत ते एक्झॅक्टली कोणते आहेत, त्यांची नावं विचारले जातात. बरोबर आहे. किंवा मग भारतातील कोणत्या राज्याला विशेष करून कोणत्या राष्ट्राची सीमा आहे हा प्रश्न विचारला जातो. मग या रेफरन्समध्ये आपण बघूयात की एकूण किती शेजारी राष्ट्र भारताला लाभलेली आहे. ठीक आहे. सर्वप्रथम आहे पाकिस्तान, त्यानंतर अफगाणिस्तान, त्यानंतर येते चायना, मग येतो नेपाळ, मग येतो बांगलादेश, भूटान आणि म्यानमार. बरोबर आहे. तर असे हे 7 राज्य जे आहेत भारताला जमिनी सीमा जी आहे ती शेअर करत असतात. त्यानंतर भारताची सामुद्रिक सीमा जर आपण म्हटलं की भारत किती राज्यांपासून शेअर करतो तर इथे आपल्याला हा श्रीलंका दिसतो आहे. तर श्रीलंकासोबत आणि अंदमान निकोबार बेटे जी आहेत त्यांच्या जवळ आपल्याला इकडे इंडोनेशियाचं सुमात्रा बेट असलेलं दिसून येतं, म्हणून इंडोनेशियासोबत. तर ह्या 2 राज्यांसोबत भारत आपली सामुद्रिक सीमा जी आहे ती शेअर करताना आपल्याला दिसून येते आणि ह्या 7 राज्यांसोबत भारत आपली जी खंडीय सीमा आहे ती शेअर करत असताना असलेली आपल्याला दिसून येते. आणि हे आपण तर बघितलेलंच आहे की बांगलादेशसोबत सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय सीमा भारताची लागलेली आहे आणि अफगाणिस्तानसोबत सगळ्यात छोटी म्हणजे सगळ्यात लहान. ठीक आहे. इथे दिसते आपल्याला की हा बांगलादेश आहे, बांगलादेशसोबत सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. पण त्यासोबत कोणकोणते राज्य आहेत भारतातले जे बांगलादेशसोबत त्यांची सीमा शेअर करत आहेत. ठीक आहे. तर तुम्ही मॅपचा अभ्यास करताना तुम्हाला असा डिटेल कंपॅरेटिव्ह स्टडी जो आहे तो करावा लागेल, कारण की अशा प्रकारचे प्रश्न जर तुम्हाला आले तर ते तुम्हाला फेस करता आले पाहिजे. ठीक आहे. विल जस्ट सी की कोणकोणते राज्य जे आहेत ते येतात. बांगलादेशला टच करून सगळ्यात मोठी सीमा आपल्याला दिसते कशाची, पश्चिम बंगालची. बरोबर आहे. त्यानंतर आसाम, नंतर मेघालय. बरोबर आहे. आणि इथे काय आहे तर त्रिपुरा. 1, 2, 3 आणि 4 आणि मिझोराम सुद्धा. ठीक आहे. म्हणजे एकूण किती 5 राज्य बांगलादेशसोबत आपल्याला सीमा शेअर करताना दिसून येतात. आणि म्हणून इथेच आपल्याला दिसून येतो की बांगलादेशमधून जे घुसपेटी आहेत, इल्लीगल सिटिझन्स जे आहेत ते घुसण्याचा जो मागे बराच इश्यू झाला होता. बरोबर आहे. ज्याच्यामुळे NRC वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या होत्या. तर याचं रिझन हे असं आहे की 5 राज्यांसोबत जी आहे बांगलादेश आपली सीमा जी आहे ती शेअर करत आहे. आणि इंडिया आणि बांगलादेशमधली जी सीमा आहे ती ओपन आहे, ती फ्रेंडली आहे. भारताचं राजकीय स्वरूप बघितल्यानंतर आता आपण थोडक्यामध्ये भारताचं प्राकृतिक स्वरूप कसं आहे हे बघूयात. म्हणजे पुढे
तुम्हाला बघा भारताचा जो भूगोल आहे ना तो प्रादेशिकरित्या, सामाजिकरित्या आणि आर्थिकरित्या फार डिटेलमध्ये अभ्यासायचा आहे, कारण की यावर येणारे प्रश्न जे आहेत ते फार सरप्रायझिंग आणि डिटेल्ड असे असतात. ठीक आहे, आपण वरवर जेव्हा अभ्यास करून जातो तेव्हा डिटेल जे प्रश्न असतात ते फेस करायला आपल्याला कठीण जातं. म्हणून आपण आज इंट्रोडक्टरी बघूयात की प्राकृतिक भारत म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, यामध्ये कोणत्या गोष्टी, कोणत्या फॅक्टर्स जे आहेत ते येत असतात आणि पुढे चालून मग त्यांना तशा प्रकारे विभाजित करून आपण डिटेलमध्ये अभ्यासूयात. ठीक आहे, तर मग प्राकृतिक रचना जेव्हा आपण एखाद्या ठिकाणची म्हणतो, जसं प्राकृतिक भूगोलामध्ये आपण जे कन्सेप्ट शिकतो तर आपण काय शिकतो की पर्वत कसे बनतात, है ना, गडीचे बनतात, फोल्डिंग बनतात की फॉल्ट होऊन भ्रंशामुळे बनतात. त्यानंतर आपण शिकतो की डेझर्ट कसा बनतो, बरोबर आहे, वाळवंट कसा बनतो, नद्या जे आहेत, नद्यांचा फ्लो कसा असतो, नद्यांचं आयुष्य जे आहे ते कशा प्रकारे आपण विभाजित करतो, हे सगळं आपण प्राकृतिक भूगोलामध्ये शिकत असतो. मग प्राकृतिक रचनेमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टींचा जे आहे इन्क्ल्युजन झालेलं आपल्याला दिसून येते. मग प्राकृतिक भूगोलामध्ये आपण बघूयात की पर्वत, त्यानंतर पठारं, त्यानंतर मैदाने, है ना, किनारी प्रदेश आणि भारतीय बेटे. लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार, बघा इकडे लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार हा जो बेटांचा समूह भारताला लाभलेला आहे हा भारतासाठी फार जास्त महत्त्वाचा आहे. कारण की भूगोल शिकता शिकता आपल्याला लक्षात येईल की प्रत्येक देशाला त्याच्या किनारपट्टीपासून 12 नॉटिकल माइल्सची समुद्रामध्ये जी आहे ती जागा त्याच्या स्वामित्वाची म्हणून युनायटेड नेशन्सच्या कन्व्हेन्शननुसार दिलेली आहे, बरोबर आहे. पण याशिवाय त्याला आर्थिकदृष्ट्या जर एक्स्ट्रॅक्शन करायचं असेल तर 200 नॉटिकल माइल्सपर्यंत तो पुढे समुद्रामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे, मग अशा या अनुषंगाने आपल्याला जी किनारपट्टी लाभलेली आहे, ठीक आहे, भारतीय भूखंडाला लाभलेली आहे, ती त्याचा तर फायदा होतोच, पण अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीपला जी किनारपट्टी लाभलेली आहे त्याच्याही अवतीभवतीचा 12 नॉटिकल माइल्स आणि 200 नॉटिकल माइल्स मधला जो एरिया आहे तो आपल्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनमध्ये इन्क्ल्यूड करून तिथे पण एक्स्ट्रॅक्शन करण्याचं स्वामित्व आपल्याला मिळतं. म्हणून दे आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. ठीक आहे, त्याशिवाय पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा आपल्यासाठी ते फार महत्त्वाचे असलेले दिसून येतात. बरं, मग भारताची जर प्राकृतिक रचना आपण बघायला गेलो तर अशा प्रकारे 5 डिव्हिजन्स, 5 विभाजनामध्ये 5 घटकांमध्ये आपण भारताचे प्राकृतिक विभाजन केलेलं आपल्याला दिसून येते. ज्यामध्ये सर्वप्रथम आपण बघूयात की पर्वत, भारतामध्ये कोणकोणते पर्वत आहेत, ते कुठे आहेत. ठीक आहे, तर सर्वप्रथम सगळ्यात फेमस आपल्याला माहिती आहे हिमालय भारतामध्ये आहे. ठीक आहे, हिमालयाचं महत्त्व सुद्धा भारतासाठी अनन्यसाधारण आहे. ठीक आहे, भारतामध्ये आज जे हवामान आहे, ज्या प्रकारची माती आहे, ज्या प्रकारच्या नद्या आहेत, सगळे हिमालयाची देण आहेत. कारण की गंगा असो, ब्रह्मपुत्र असो की सिंधू नदी असो, हे सगळ्यांचं उगमस्थान जे आहे ते हिमालय असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याशिवाय ह्या नद्याच पुढे जाऊन आपल्या खनन कार्याद्वारे मैदानांची निर्मिती करत असतात. ज्या मैदानांवर आपल्याला वस्त्या ज्या आहेत त्या बनलेल्या दिसून येतात, ज्या मैदानांवर आपण शेती करतो, म्हणजे आपल्याला जे अन्न मिळते त्याची ही लिंक कुठेतरी आपल्याला हिमालयाशी दिसून येते, बरोबर आहे. त्याशिवाय हिमालय जो आहे तो भारतामध्ये जो मॉन्सून येतो यामध्येही आपलं कॉन्ट्रीब्युशन करत असतो. कसं तर भारतामध्ये जे इथून ज्या जेट स्ट्रीम्स या पट्ट्यातून वाहत असतात त्यांना हिमालय डिवाइड करतो. ठीक आहे, तर त्याची जी दक्षिण ब्रांच असते ती भारतामध्ये आल्यामुळे भारतामध्ये लो प्रेशर निर्माण होण्यासाठी मदत होते आणि हिंदी महासागरामध्ये हाय प्रेशर असते. म्हणून अशा प्रकारे जो वारा आहे तो हिंदी महासागरातून भारताकडे वाहतो आणि मॉन्सून घेऊन येतो, बरोबर आहे. म्हणून यामध्येही हिमालयाचं कॉन्ट्रीब्युशन असलेलं आपल्याला दिसून येते. त्याशिवाय सायबेरियन एअर मासेस जे आहेत, सायबेरिया आपल्याला माहिती आहे जे काय आहे, एक शीत वाळवंट असलेलं आपल्याला दिसून येतं आणि सायबेरियापासून जो गार हवा येते ती गार हवा भारतामध्ये येऊ शकत नाही आणि भारताचा हा जो भाग आहे हा वाळवंट बनलेला नाही. याचं कारण सुद्धा काय आहे
हिमालय आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा जो महत्त्वाचा पर्वत भारतामध्ये आहे याचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे. हिमालयाशिवाय बाकीच्या पर्वत आहेत ते आपण एकदा आज इंट्रोडक्टरी बघूयात. मग एकदा तुम्हाला नावं लक्षात आले की पुढे जाऊन त्यांच्याबद्दलची जी डिटेल माहिती आहे, ठीक आहे, तिथे हवामान कसं आहे त्या पर्वतामुळे, बरोबर आहे, लोकल फॅक्टर्सला तो पर्वत कशा प्रकारे प्रभाव पाडतो, कशा प्रकारे प्रभावित करतो, हे सगळं पुढे जाऊन अभ्यासायला आपल्याला सोयीस्कर होतं. एकूण ह्या पर्वतरांगा कोणत्या आहेत हे आपण एकदा इंट्रोडक्टरी बघूयात, मग पुढे जाऊयात. ठीक आहे, तर हिमालय हा एक पर्वत नसून ती एक पर्वतांची शृंखला किंवा साखळी आहे, बरोबर आहे. मग याला 4 किंवा 3 विभागांमध्ये विभाजित केलं जाते. ठीक आहे, जर भारतीय हिमालय म्हटलं आपण तर त्यामध्ये 3 डिव्हिजन्स येतील आणि जर हिमालय ॲज सच म्हटलं तर त्यामध्ये 4 डिव्हिजन्स येतील. ठीक आहे, सगळ्यात पहिलं येईल ट्रान्स हिमालय. ट्रान्स हिमालय हा मुख्यतः तिबेटचा हिमालय आहे, ज्याच्या काही ब्रांचेस ज्या आहेत त्या आपल्याला भारतामध्ये असलेल्या दिसून येतात. ठीक आहे, त्याही जम्मू आणि काश्मीरमध्ये. तर ट्रान्स हिमालयामध्ये काराकोरम, लडाख आणि झास्कर ह्या 3 रेंजेस महत्त्वाच्या आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याशिवाय भारताच्या बाहेरची कैलास रेंज आहे ती पण ट्रान्स हिमालयामध्ये इन्क्लूड असलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, त्याशिवाय भारतीय हिमालयामध्ये जेव्हा आपण येतो तर आपल्याला हिमाद्री, त्यानंतर हिमाचल आणि शिवालिक अशा 3 रेंजेसचा अभ्यास करावा लागतो. ठीक आहे, ज्या कम्प्लिटली भारतामध्ये येतात. आणि जी शिवालिक रेंज आहे पुढे तिचंच एक्सटेन्शन जे आहे ते उत्तर पूर्व भारतामध्ये जाऊन कलून जातं, जे नैऋत्य दिशेला कलतं आणि इथे वेगवेगळ्या प्रकारच्या हिल्स, टेकड्या आहेत ज्या निर्माण होतात, त्यांचाही अभ्यास आपल्याला पर्वतरांगांमध्ये करायचा आहे. ठीक आहे, इथे ठीक आहे. त्यानंतर सर्वात प्राचीन पर्वत भारताचा जो आहे तो म्हणजे अरावली. ठीक आहे, याचा जो शिखर आहे ते आहे गुरु शिखर, म्हणजे सगळ्यात उंच शिखर. जेव्हा आपण पर्वतरांग बघू तर एखाद्या विशिष्ट पर्वतरांगेमधलं सगळ्यात उंच शिखर कोणतं असते हे जाणणं फार महत्त्वाचं असते, बरोबर आहे. त्यानंतर आपण जर थोडं खाली आलो तर आपल्याला दिसेल की इथं उत्तर भारत आणि दक्षिण भारताला नॅचरली एक डिवाईड करणारी रेंज आहे जिचं नाव आहे विंध्य पर्वत. ठीक आहे, विंध्य पर्वत आपण तिला म्हणत असतो. याचेच एक्सटेन्शन म्हणजे इथे कैमूर आणि पारसवनाथची पहाडी जी म्हटली जाते ती आहे. त्यानंतर थोडं खाली आपण आलो तर इथे सातपुडा पर्वत आहे. सातपुडा पर्वताचंच एक्सटेन्शन म्हणजे महादेव आणि मैकालची पहाडी आपल्याला असलेली दिसून येते. ठीक आहे, त्यानंतर अजून आपण दक्षिण भारतामध्ये आलो तर वर्टिकली पश्चिम घाट आणि पूर्व घाट. ठीक आहे, भारतामध्ये असलेलं हवामान, भारताची एवढी जी नॅचरल रिचनेस आहे, या सगळ्याचं जे या सगळ्यांमध्ये कोण कॉन्ट्रीब्यूट करतं तर हे सगळे पर्वत. ठीक आहे, भारतामध्ये मॉन्सून येतोय, मॉन्सून वारे येत आहे, पण त्या मॉन्सून वाऱ्यांपासून जे पर्जन्य होतं त्यांच्यासाठी कोण जबाबदार असतं तर हे सगळे पर्वत. ठीक आहे, पश्चिम घाट आणि पूर्व घाट आपण बघितलं. मग आपण जर साऊथमध्ये आलो तर 4-5 फार महत्त्वाचे आपल्याला पर्वत अभ्यासायचे असतात, ज्यामध्ये एक आहे निलगिरी, त्यानंतर अनाईमुडी, निलगिरी, नंतर अन्नामलाई. अन्नामलाईची जी सगळ्यात उंच हे आहे पर्वत शिखर आहे ती आहे अनाईमुडी. इव्हनली वेस्टर्न घाटचं पण सगळ्यात उंच शिखर जे आहे ते आहे अनाईमुडी. त्यानंतर सगळ्यात खाली आहे कार्डिमॉन हिल्स. ठीक आहे, ज्याला इलायचीची पर्वत रांग असं म्हटलं जाते. त्यानंतर इकडे येईल नालामलाई, त्यानंतर पालकोंडा आणि शिवरॉय हिल्स. अशा छोट्या छोट्या टेकड्या आपल्याला खाली साऊथ इंडियामध्ये असलेल्या दिसून येतील. ठीक आहे, त्याशिवाय आपण उडीसा आणि झारखंडच्या एरियामध्ये जर आलो तर इथे आपल्याला राजमहाल हिल्स, त्यानंतर रामगड हिल्स आणि घरजात हिल्स. ठीक आहे, तर अशा प्रकारे छोट्या छोट्या पर्वतरांगांमध्ये भारत पूर्णपणे विभाजित झालेला आपल्याला दिसून येतो. आणि नॉर्थ ईस्टला जर आपण बघायला गेलो तर घारो खासी जयंतिया नावाचं मेघालयाच्या पठारावर 3 हिल्स आपल्याला दिसून येतात. त्यांच्या जस्ट जवळ आपल्याला बेरेल हिल्स दिसून येते, त्याच्यावर आपल्याला मिकीर, त्यानंतर इथे डफला, मिरी, अभोर, मिश्मी, पटकाई बम, त्यानंतर
मणिपुरी, मिझोरम, नागालँडच्या हिल्स, अशा अनेक प्रकारच्या हिल्स आपल्याला कुठे दिसून येतात? नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये. तर अशा प्रकारे आपण भारतीय पर्वतांना डिटेलमध्ये अभ्यासूयात. आता तुम्हाला यांची नावं माहीत पडले असतील, प्लस यांचे लोकेशन्स तुम्ही बघा, मॅपमध्ये बघा, आणि पुढे जाऊन मग आपल्याला यांचं काही विशेष जे यांचे वैशिष्ट्य असतात ते कशा प्रकारे तिथल्या पर्टिक्युलर लोकेशनला, तिथल्या लाईफला, राईट, आपण सामाजिक आणि आर्थिक भूगोल बघू. त्यामध्ये हा प्राकृतिक भूगोलाचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला असलेलं दिसून येईल. तर ते कशा प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करतात हे पुढे अभ्यासायला आपल्याला सोयीस्कर जाईल. म्हणजे एकदा तुम्हाला यांचे लोकेशन्स पाठ झालेलं पाठ असणं गरजेचं राहील. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू पठारं. आता भारतामध्ये ज्या प्रकारे पर्वत आहेत त्या प्रकारे पठारही फार महत्त्वाची आहेत. कारण सगळ्यात जास्त खनिज साधन संपत्ती जी आहे ती आपल्याला पठारांमध्ये सापडत असते. ठीक आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताला हे जे आहे याला द्वीपकल्पीय पठार असं म्हटलं जाते. ठीक आहे. पण हा एक अखंड तुकडा नाही आहे. या तुकड्याचेही अनेक तुकडे झालेले आपल्याला दिसून येतात. आणि या तुकड्यांमध्ये म्हणजे इव्हनली पर्वतांचे तुकडे असो की पठारांचे तुकडे असो, यांच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो असते तो नद्यांचा असते. कारण की नद्या ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की पहिले व्ही आकाराच्या दरीमधून वाहतात आणि मग हळूहळू काय करतात, त्या व्ही आकाराच्या दरीची घडाई बनवतात. बरोबर आहे. त्याचं खनन कार्य थ्रू. तर मग हे जेव्हा घडाई बनवतात तर त्यांनी काय केलं, ह्या पठाराला जे आहे ते विभाजित केलेलं आहे, त्याचे तुकडे केलेले आहेत. मग या तुकड्यांना अनेक प्रादेशिक नावं आहेत, ते आपण एकदा बघून घेऊयात. ठीक आहे. हे आहे मालवा. ठीक आहे. इथे येईल मालवाचं पठार, त्याच्या खाली जस्ट येईल मेवाडचं पठार, त्याच्या खाली येईल मध्य भारत पठार, त्याखाली इथे महाराष्ट्र राज्य आहे मग इथे येईल महाराष्ट्राचं पठार, त्याखाली इथे येईल कर्नाटकचं पठार. ठीक आहे. इथे तेलंगणा आहे, इथे येतं तेलंगणाचं पठार, याच्या वर येतं बस्तरचं पठार. ठीक आहे. बस्तरमध्येच दंडकारण्याचे जंगल जे आहे ते आहे म्हणून याला दंडकारण्य सुद्धा म्हटलं जाते बस्तरच्या पठाराला. इथे येईल बुंदेलखंडचं पठार, इथे येईल बघेलखंडचं पठार आणि इथे येईल छोटा नागपूरचं पठार. ठीक आहे. छोटा नागपूरचं पठार. आणि इथे मेघालयामध्ये जे आहे ते मेघालयाचं पठार येईल. म्हणजे हा जो द्वीपकल्पीय भाग आहे याचाच एक तुकडा जो आहे हा इथे मेघालयामध्ये गेलेला आपल्याला दिसून येतो. पण हा जाऊन वेगळा कसा झाला तर आपल्याला माहिती आहे इकडून एक नदी जी आहे ती इकडे वाहत येते आहे, म्हणजे ब्रह्मपुत्रा. तर ब्रह्मपुत्राने घडाई बनवून जो आहे तो ह्या तुकड्याला मेन ब्रांचपासून वेगळं केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. याशिवाय एक लडाखचं पठार इथं, म्हणजे जे भारतामधलं सगळ्यात उंच असलेलं पठार आपल्याला दिसून येतं, त्याशिवाय सगळ्यात थंड असलेलं पठार आपल्याला दिसून येतं ते म्हणजे इथे लडाखचं पठार. अशा प्रकारे आपण भारताला पठारांमध्ये विभाजित केलेलं आहे. ठीक आहे. मग ह्या पठारांची नावं आणि लोकेशन तुम्हाला एकदा लर्न झाली की आपण त्यांच्या वैशिष्ट्यांवर जाऊयात. ठीक आहे. मग मालवाचं पठार आणि मेवाडचं पठार यांचं डिव्हिजन कसे होते, इथे मधात अरावलीज आहे का, बरोबर आहे. मग इथे मधात काय काय आहे, यांच्यामधून नद्या कोणकोणत्या जातात, यांच्यावर महत्त्वाची शहरं कोणकोणती वसलेली आहेत. ठीक आहे. इथे माती कशी आहे, इथे शेती कशी आहे, हा सगळा अभ्यास आपण एकदम न करता एकदा हे सगळं पठार लर्न करून यांचे लोकेशन समजून घेऊन पुढे सविस्तरपणे करणार आहोत. पर्वत पठार बघितल्यानंतर आपण येऊ मैदानांच्या अभ्यासाकडे. आता भारतामध्ये आपल्याला माहिती आहे आपण आधी प्राकृतिक भूगोल शिकत असतो. तर प्राकृतिक भूगोलामध्ये आपण हे शिकतो की मैदानांची निर्मिती जी आहे ती नद्यांच्या खनन कार्यामुळे होत असते. बरोबर आहे. नदी आपल्या लाईफमध्ये 3 स्टेजेसमधून जात असते. मग ती जेव्हा पर्वताहून खाली उतरते तर ते सगळा जो गाळ आहे ती सोबत आणते आणि त्या गाळाचं संचयन जे आहे संचयन कार्या थ्रू ती मैदानांची निर्मिती करत असते. तर भारतामध्ये जे मैदानं आहेत ते 3 ज्या मेजर भारतातल्या रिव्हर्स आहेत त्यांनी बनवलेले आपल्याला दिसून येतात. ठीक आहे.
सगळ्यात महत्त्वाची इथून जी नदी वाहते ती म्हणजे सिंधू नदी, बरोबर आहे. इथून ही जाते सतलज नदी. आणि ह्या सिंधू नदीच्या ज्या उपनद्या आहेत ह्या सगळ्या, तर हा जो इथला एरिया आहे, हा पूर्ण एरिया जो आहे हा आहे सिंधू नदीचे मैदान, सिंधूचे मैदान असं हिला म्हटलं जाते. ठीक आहे. त्यानंतर आहे गंगा नदी. गंगा नदी आणि तिला येऊन मिळणाऱ्या अनेक उपनद्या. ठीक आहे. ह्या ज्या अनेक उपनद्या आहेत ज्या गंगेला येऊन मिळतात, हे सगळे मिळून काय बनवतात, तर गंगेचं मैदान, याला म्हटलं जाते गंगेचे मैदान. त्याशिवाय इकडून ही जी नदी येते, जी नमच्या पर्वापासून इकडे युटर्न घेऊन इंडियामध्ये येते आणि पुढे जाऊन बांगलादेशमध्ये एंटर करते, त्या नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा. तर इथे जो गाळाच्या संचयनामुळे जे मैदान तयार झालेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, ब्रह्मपुत्रेचे मैदान. यामध्ये मेजरली आपल्याला आसामचा एरिया जो आहे तो व्याप्त झालेला दिसून येतो, बरोबर आहे. आणि खाली जर आपण दक्षिण भारतामध्ये आलो तर तुम्हाला प्रश्न पडेल की दक्षिण भारतामध्ये तर अनेक नद्या आहेत, मग दक्षिण भारतामध्ये आपल्याला संचयनाची मैदान का दिसून येत नाहीत, बरोबर आहे. तर दक्षिण भारतामध्ये कारण की तो एक द्वीपकल्प आहे, पठाराचा भाग आहे. आणि हा जो पठार आहे हा कशापासून बनलेला आहे, इग्नियस अग्निजन्य खडकापासून, बेसॉल्ट खडकापासून. तर ह्या खडकाची धूप होऊन इथे आपल्याला काळी माती वगैरे निर्माण झालेली दिसून येते. आणि इथल्या ज्या नद्या आहेत त्या नद्या खनन कार्य जे आहे ते कमी करतात, कारण की इथे पठारी भाग असल्यामुळे, एक कणखर खडक असल्यामुळे त्यांना जे खनन आहे ते एवढं इफेक्टिव्ह करता येत नाही. ठीक आहे. तर अशा प्रकारे मेजर मैदानी प्रदेश आपण भारतातले जे आहेत सिंधूचा, गंगेचा आणि ब्रह्मपुत्रेचा अभ्यासणार आहोत. त्याशिवाय अजून हे जे किनारी प्रदेश आहेत ह्या किनाऱ्यावर सुद्धा मैदाने निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. ते मैदाने इथून पश्चिम घाटातून आलेल्या छोट्या छोट्या नद्यांपासून, त्याशिवाय समुद्राने आणलेल्या संचयित पदार्थापासून निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात दोन्हीकडे. ठीक आहे. तर या मैदानांमध्ये आणि या मैदानांमध्ये बराच फरक असतो, कारण यांच्या कंपोजिशनचं जे मेन कोअर फॅक्टर असते, जे कोअर कंटेंट असते ते वेगळं असते. ठीक आहे. तर ह्या सगळ्याचा सविस्तर अभ्यास आपण जेव्हा मैदानी प्रदेश अभ्यासू तेव्हा करूयात. ठीक आहे. मैदाने झाले, किनारी प्रदेश झाले. त्यानंतर आपण भारतीय बेटे जी आहेत त्यामध्ये लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारचा समावेश होतो. आणि ते आपल्याला जास्त करून पर्यटनासाठी है ना, त्याशिवाय मी तुम्हाला सांगितलं की एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनसाठी आणि आपल्या सार्वभौमत्वासाठी पण महत्त्वाची असलेली आपल्याला दिसून येतात. भारताचा जो द्वीपकल्प आहे त्या द्वीपकल्पाला 3 बाजूंनी पाण्याने घेरलेला आपल्याला दिसून येते. मग या बाजूनी काय आहे तर अरबी समुद्र आहे है ना. ही बाजू म्हणजे कोणती आहे, ही पश्चिम आहे. तर भारताच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र असलेला आपल्याला दिसून येतो. त्याशिवाय भारताच्या पूर्वेला बंगालचा उपसागर असलेला आपल्याला दिसून येतो, बंगालचा उपसागर. आणि भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर असलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. ज्याला इंडियन ओशन सुद्धा म्हटलं जाते. तर अशा प्रकारे भारतीय द्वीपकल्प 3 बाजूनी पाण्याने वेढलेला असून हे जे 5 आहेत, पर्वत, पठारं, मैदानं आणि किनारी प्रदेश, भारतीय बेटे ही भारताची काय आहेत, प्राकृतिक वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे. या प्राकृतिक वैशिष्ट्यांमध्ये आपण जर बघायला गेलो तर सगळ्यात जास्त एरिया जो भारताचा आहे तो मैदानांनी व्यापलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. त्यानंतर पठारांनी व्यापलेला आपल्याला दिसून येतो. नंतर हिली एरियाज म्हणजे छोटे छोटे
पहाडं ज्याला आपण म्हणतो, आणि नंतर लास्टमध्ये सगळ्यात कमी एरिया कशाने व्यापलेला आहे तर पर्वतरांगांनी. पर्वतरांग म्हणजे बरेच उंच असलेले पर्वत ज्यांचे शिखरं बरेच उंच आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण त्यांची असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर लावू शकतो की सगळ्यात जास्त मैदानं, त्यानंतर पठारं, त्यानंतर पहाडं आणि शेवटी पर्वतरांग. हिमालयाबद्दल आपण माहिती बघितली आहे पूर्ण. हिमालय, जेव्हा आपण हिमालय डिटेलमध्ये शिकू तर हिमालयाची फॉर्मेशन कशी झाली हा सगळा भाग आपण बघू. ठीक आहे, मैदानही मी तुम्हाला सांगितलं, मैदानांबद्दलही आपण त्याची फॉर्मेशन, बाकी त्याचं विभाजन कसं आहे, तिथे मृदा कोणत्या प्रकारची आहे ना, तिथे त्यानंतर पिकं कशी पिकतात हे सगळं डिटेल त्या धड्यांमध्ये शिकूयात. पठारसुद्धा आपण बघितलं. त्यानंतर किनारी प्रदेश जे आहेत ते आपण बघितले. किनारी प्रदेशांची डिव्हिजन कशी केली जाते. ठीक आहे, तर इथं पश्चिम किनारा जो आहे त्याला 3 भागात विभाजन त्याचं केलं जातं आणि पूर्व किनाऱ्याला जो आहे तो 2 भागामध्ये डिवाईड केलं जातं. ठीक आहे, तर पश्चिम किनाऱ्याला आपण वरच्या भागामध्ये कोकण किनारा असं म्हणतो, मधामध्ये त्याला जिथे कर्नाटकचा भाग येतो तिथे त्याला कन्नड किनारा असं म्हटलं जाते, आणि सर्वात खाली त्याला मालाबार कोस्ट किंवा मालाबारचा किनारा असं म्हटलं जाते. आणि पूर्व किनाऱ्याकडे जर आपण आलो तर इकडे नदन सरकार्स आणि कोरोमंडल कोस्ट असं 2 विभागांमध्ये त्याचं विभाजन केलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, त्यानंतर भारतीय बेटांबद्दलची माहिती आपण बघितलेली आहे. यांचं फॉर्मेशन वगैरे कसं झालं है ना, यातले अटॉल्स जे असतात ते काय असतात हे सगळं आपण त्या चॅप्टरमध्ये डिटेल शिकू. आज आपण फक्त इंट्रोडक्शन टू इंडियन जॉग्राफी बघतोय, म्हणून याची फक्त ओळख आपण करून घेऊ. एक ठिकाणी त्याची प्राकृतिक विभाजन जे आहे ते कसं आहे. हिमालय आपण बघितलं आहे कशा प्रकारे डिव्हिजन हिमालयाची झालेली आहे. तर अशा प्रकारे भारताचं प्राकृतिक विभाजन आपल्याला दिसून येतं, जिथं इथे उत्तरेकडील पर्वतरांगा आपल्याला दिसून येत आहेत, इकडे येत आहेत उत्तर पूर्वेकडील पहाडी भाग है ना, इथे छोटे छोटे पर्वत आहेत, इथे हिमालयाचे ज्या 3 रेंजेस आहेत त्या आहेत, त्यानंतर इथे बाकी भारतामध्ये जे पर्वतीय आहे ते सगळे पर्वत, पठारे, मैदाने. ठीक आहे, तर आता याच्या नेक्स्ट जे आपले डेमो लेक्चर्स राहतील त्याचा टॉपिक तुम्हाला लेक्चरच्या आधी कळेलच. आजच्या लेक्चरमध्ये आपण राजकीय आणि प्राकृतिक भारताला इंट्रोडक्टरी बघितलं आहे. आय गेस राजकीय भारताला आपण बरंच डिटेलमध्ये बघितलं. ओके, ठीक आहे, थँक्यू.